आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 805. आपण या निरूपणाच्या बरोबरच आज आपला हा प्रदीर्घ चाललेला अरण्यकांड जो रामचरितमानस मधला तृतीय सोपान आहे त्याला विराम देणार आहोत. सज्जनो, या अरण्यकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये देवर्षी नारदांनी प्रभू रामचंद्रांना संतांची लक्षणं काय असा प्रश्न विचारला आणि याची भूमिका देखील मी आपणास सांगितली की संत हा अरण्याच्या पश्चातच घडतो. मग तो अरण्य एकांताचं, मौनाचं किंवा लौकिक अर्थाने प्राप्त झालेल्या अरण्याच्या तपश्चर्येमधून. आणि मग असा संत ही त्याची ही अंतर्यामी जी स्थिती आहे त्याची लक्षणं नेमकी काय, त्या लक्षणांचा अभ्यास आपण गोस्वामी तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांच्या मुखातून जे वर्णन केलेले संत लक्षण आहेत त्या आधाराने करतच आहोत. परंतु ह्या 56 लक्षणांना कॅटेगराईज करण्यासाठी, त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी आपण समर्थांच्या दासबोधाचा आधार घेतला. समर्थांनी सद्गुरू किंवा संताचं वर्गीकरण करताना म्हटलंय की मनोनी ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याये मर्यादा. सद्गुरूची ही 7 लक्षणं किंवा या 7 अवस्था आहेत ज्यामध्ये ही 56 लक्षणं अंतर्भूत होतात. कालच्या टप्प्यामध्ये आपण ज्ञानाची अवस्था बघितली आणि त्याचबरोबर भजनाची आणि कथा निरूपणाची अवस्था बघितली. आज या उर्वरित टप्प्यामध्ये काही उर्वरित या अवस्थांचं वर्णन करत करत आपण अरण्यकांडाच्या अंतिम दोह्यापर्यंत पोहोचणार आहोत. बघा, अरण्यातून जेव्हा एखादा संत या समाज उद्धारण करण्यासाठी म्हणून येतो तेव्हा समाजामध्ये जसं एक विलक्षण आनंदाची लहर या संताच्या आगमनामुळे होते, तशीच काहीशी नवचैतन्याची अवस्था आज आपण या दिवाळीच्या सुमुहूर्तावरती अनुभवत आहोत. अशा या लक्ष्मी पूजनाच्या अत्यंत पर्व काळात या अरण्यकांडाचं आपण समापन करत आहोत. अंतिम दोह्याचं गायन आपण कालच्या टप्प्यामध्ये केलंच आहे आणि त्यामुळं आपण थेट कथा विभागामध्ये आता प्रवेश करूयात. समर्थांनी सांगितलेल्या या 7 लक्षणांपैकी पुढचं लक्षण आहे आणि ते म्हणजे संत किंवा सद्गुरू हा आत्मज्ञानाच्या आधी आणि आत्मज्ञानाच्या पश्चात देखील साधन मार्गाला कधीच सोडत नाही. बघा, श्री महाराज म्हणायचे की मी आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. अंतिम टप्प्यामध्ये देखील आपण चरित्रात बघतो की श्री महाराजांच्या पोटरीला कान लावला, त्यांच्या छातीला कान लावला तर त्यांच्या रोमारोमामध्ये भगवंताचं नाम निनादत होतं. बघा, साधन करा हे सांगणं हे त्यालाच योग्य आहे ज्याने त्या साधनेला अशा पद्धतीने आपल्या रोमारोमामध्ये मुरवलेलं आहे. आणि त्यामुळे संत किंवा सद्गुरू हा अत्यंत साधननिष्ठ असतो. या साधन या शब्दाची विस्तारपूर्वक व्याख्या आम्हाला गोस्वामीजी या 56 लक्षणांमधून सांगत आहेत. बघा, साधनाची एक जी परिचित अवस्था आपल्याला समाजामध्ये मिळते ती म्हणजे काय की जप तप व्रत दम संयम नेमा, गुरु गोविंद विप्रपद नेमा. प्रभू रामचंद्र देवर्षींना सांगतायत की संत हे आपल्या नित्य जप,
तप, व्रत, दम, संयम आणि नियमामध्ये रत असतात. साधना ज्याला आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने करायची आहे, त्याच्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. जप आहे, तप आहे. आपण जी माता शबरीला प्रभू रामचंद्रांनी नवविधा भक्ती सांगितली, त्यामध्ये मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुवेद प्रकाशा, यामध्ये मंत्र काय आणि जप काय आहे याचं सविस्तर वर्णन बघितलं. या मंत्राला जतन करून आपल्या हृदयामध्ये त्या मंत्राची अनुभूती जाणून घेणं ही साधनेची पराकाष्ठा आहे. आणि त्यासाठी नित्य नियमित त्या साधनेला वाहवून घेणं हे अत्यावश्यक आहे. बघा, किंबहुना या जगामधली कुठलीही कला घ्या, एखादा आपल्याला गायक जेव्हा शास्त्रीय संगीत म्हणा किंवा सुगम संगीत म्हणा गाऊन दाखवत असतो, तेव्हा बऱ्याचदा त्याच्यातले जाणकार लोक त्याच्या हरकती, त्याच्या असलेल्या या वेगवेगळ्या जागा यावरून एकच मनामध्ये खुणगाट बांधतात की बुवांचा रियाज पट्टीचा आहे. नित्य रियाज नाही तोपर्यंत गायक उत्तम गाणं गाऊ शकत नाही. एखादा खेळाडू देखील नित्य नेट प्रॅक्टिस करत नसेल, नित्य सराव करत नसेल, तर तो देखील मैदानावरती आपल्या क्षमतेला न्याय देऊ शकत नाही. अभ्यासाचं देखील तसंच आहे. नित्य नियमित जो अभ्यास करतो तो मुलगा परीक्षेच्या आधी देखील अत्यंत निश्चयपूर्वक शांतपणे सामोरा जात असतो. आता ह्या तर सगळ्या लौकिकातल्या कला आहेत. इथं तर प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती करायची आहे. एवढ्या मोठ्या ध्येयासाठी विचार करा, नियमितता किती महत्वाची आहे. आपलं कसं होतं की बऱ्याचदा कुठून तरी आपण ऐकतो की खूप नामस्मरण झालंच पाहिजे, असं म्हटल्यानंतर आपण दिवस रात्र जप करतो, 2-4 दिवस तो आपल्याकडून होतो आणि त्यानंतर एका टप्प्यावरती पुन्हा आपली गाडी मूळ पदावरती येते. सज्जनो, खडकावरती बादलीभर पाणी एकदम आणून ओतलं तरी त्या खडकावर काहीच परिणाम होत नाही, परंतु जर थेंब थेंब पाणी अनंत काळापर्यंत जर टिपकत राहिलं तर ते देखील खडकाला फोडू शकतं. त्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण हा अत्यंत जो सुरक्षित मार्ग आहे, परंतु त्या मार्गाचं अंतर जास्त आहे. परंतु यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे की ती नियमितता. आणि संत त्या साधनेच्या आधाराने आत्मज्ञान मिळवतात आणि ते ज्ञान मिळवल्यानंतरही भगवंताच्या नामापासून दूर जायचं नाही, हीच त्या ज्ञानाची अनुभूती ते आचरणामध्ये आणतात. ज्ञान काय आहे? सर्व काही भगवंताचं नाम आहे, हेच ज्ञान आहे. पूज्य बाबांचा तो अनुभव आपल्याला माहितीच असेल ना, की त्यांच्या खोलीमध्ये इतकी अनेक पुस्तकं होती जी बरेच दिवस हात देखील लावला नसल्यासारखी स्थिती जाणवत असल्यामुळे एका साधकाने विचारलं की एवढी सगळी पुस्तकं आपल्याला एवढी वाचावी लागतात का? पूज्य बाबा आपल्या नेहमीच्या स्मित हास्याने त्यांना म्हणाले की मी ही सर्व पुस्तकं वाचली आणि त्यानंतर मला एकच लक्षात आलं की ह्या सगळ्याचं सार आहे भगवंताचं नाम. आणि ते नाम आम्हाला सद्गुरू थेट मुखापर्यंत आणून देतो. बघा, मग आपल्याला काय केलं पाहिजे? त्याला हृदयामध्ये जतन केलं पाहिजे, त्याचं तप केलं पाहिजे, ते नाम सांभाळण्याचं व्रत ठेवलं पाहिजे, त्या नामाच्या आड कुठलेही इंद्रिय येणार नाहीत याचं दमन केलं पाहिजे, नामासाठी आपल्या सर्व वृत्तींचा संयम केला पाहिजे आणि नामासाठी काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. आणि संतांच्या जीवनामध्ये या साधनेची परिपूर्णता आपल्याला दिसते. साधनेची परिपूर्णता ज्याच्या जीवनामध्ये येते ना सज्जनो, ते साधन केवळ क्वांटिफिकेशननी आपल्याला मोजता येत नाही बरं का. आपण म्हणाल की अहो साधन हे निश्चितपणे मुरलं आहे, ह्याच्या काही खुणा आहेत का? गोस्वामीजी म्हणतात हो,
निज गुण श्रवण सुनत सकुचाही, परगुण सुनत अधिक हर्षाई. साधकाचं हे सर्वोत्तम लक्षण आहे. ज्याच्या जीवनामध्ये साधन मुरलं आहे, तो जेव्हा आपल्या कानांनी आपलेच गुण ऐकायला लागतो, त्या क्षणी तो चूरचूर होतो, पाणी पाणी होऊन जातं त्याचं. त्याला अत्यंत संकोच होतो आपल्या गुणांना ऐकण्याचा. आणि तेच जर त्याच्या समोर कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या गुणांची चर्चा होत असेल, तर त्या गुणांना ऐकताना त्याला विशेष आनंद होतो. सज्जन हो, संतांचं साधन हे मुरल्याची ही लक्षणं आहेत. आणि आज आम्ही देखील कदाचित या सर्व अवस्था पूर्ण करत असू, जप तप व्रत दम संयम नेमा, परंतु या साधनेची ही अवस्था आपल्याला खरंच आनंद देते का? सहज एक विनोद आठवला. आमच्या पुणेरी मंडळींवर भरपूर जोक्स व्हॉट्सअपवर फिरत असतात आणि आम्हाला देखील त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. एकदा एका पुण्यामधल्या होतकरू मुलाला असाच दिवाळीच्या वेळेला कुठल्या तरी ज्येष्ठांना, नातेवाईकांना तो नमस्कार करत असतो आणि ते आशीर्वाद देताना म्हणतात, खूप मोठा हो, चांगली नोकरी, पैसा अडका भरपूर मिळो, एकदम आनंदामध्ये राहा. आणि हा आशीर्वाद दिल्यानंतर तो मुलगा उठून म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला हे बघवणार आहे का? तो देखील तोंडावरती त्यांना स्पष्ट सांगून टाकतो की हे तुम्हाला बघवणार आहे का? परगुण सुनत अधिक हर्षाई. दुसऱ्याचे गुण ऐकून ज्याला विशेष आनंद होतो, दुसऱ्याचं सुख वृद्धिंगत होत आहे ते पाहून ज्याला विशेष आनंद होतो, हे साधन मुरल्याचं लक्षण आहे सज्जन. समशीतल नाही त्यागही नीती. जो साधन मार्गामध्ये आहे तो हा नेहमी प्रत्येक गोष्टीकडे समत्वाने पाहतो. जरी ती परिस्थिती उद्वेगजनक असली तरी त्या उद्वेगाने स्वतःला तो होरपळून घेत नाही. त्याही अवस्थेमध्ये ज्याचं समाधान, ज्याची शीतलता, त्याला अंतःकरणामध्ये शाबूत ठेवता येते. जो केवळ हा आपला आहे आणि हा दुसऱ्याचा आहे, परका आहे असं जाणून न्यायाचा त्याग करून आपलेपणामुळं आपल्या व्यक्तीची बाजू घेतो, हे साधन मुरल्याचं लक्षण नाही. गोस्वामीजी म्हणतात, या साधनेने जर सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आपल्याला साध्य करायची असेल तर ती म्हणजे सरल स्वभाव सबही सन प्रीती. बघा, माता शबरीला देखील जी 9वी भक्ती सांगितलीये ती हीच अंतिम अवस्था आहे. नवम सरल सब सन छलहीना. या सगळ्यांच्या बरोबर जो अत्यंत सरळ मार्गाने वागू शकतो, जो कुठल्याही प्रकारचे छक्के पंजे खेळत नाही, ज्याला कोणाकडूनही आपला निजस्वार्थ मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दंभ करावा लागत नाही, असा हा सरळ स्वभावाचा संत हा कशाने घडतो? साधनातून घडतो. मग आता आपल्या साधनेला 2 प्रकाराने आपल्याला मेजरमेंट केलं पाहिजे. एक संख्या किंवा वेळ, आणि दुसरी म्हणजे आपली वृत्ती. आपल्याला दुसऱ्याच्या आनंदात आनंद होतो का? आपले स्वतःचे गुण ऐकताना आपल्याला संकोच होतो का? आपण आसक्ती विरहित होऊन न्याय मार्ग स्वीकारू शकतो का? आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये सम राहू शकतो का? आपण आपलं समाधान, आपली शीतलता शाबूत ठेवू शकतो का? आणि आपण सर्वांवरती प्रेम करू शकतो का? त्यामुळे सज्जनो, या सर्व अवस्था हे साधकाच्या जीवनामध्ये त्याला साधनेतून प्राप्त करायचे आहेत. त्यामुळे साधन म्हणजे केवळ जपाची माळ आणि त्याची संख्या एवढं पुरतं आपलं आयुष्य मर्यादित करू नका. अर्थात स्त्रोत तोच आहे, परंतु जसं झाडाचं मूळ खाली किती वाढलेलं आहे हे आपल्याला जमीन उकरून पाहावी लागत नाही, त्याप्रमाणे आपल्या या वृत्त्यंतरातून आपण समजून घ्या की साधन आपल्या अंतरंगामध्ये किती मुरलेलं आहे. लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही वरवर आनंद दाखवा किंवा काय, तो व्यवहाराचा भाग आहे, परंतु आपल्या स्वतःच्या
अंतर्मनामध्ये उतरून आपल्या स्वतःच्या साधनेची परीक्षा करा बघा. अजूनही लोकांचे दोष ऐकण्यात रस येतोय. एखाद्याची परनिंदा करण्यामध्ये जिभेला विशेष गोडी प्राप्त होतीये. समजावं, अजूनही साधनेमध्ये हा गुणवत्तेचा भागामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. असे हे संत अत्यंत साधननिष्ठ आहेत, ते भजननिष्ठ आहेत, ते ज्ञाननिष्ठ आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एकाच गोष्टीमध्ये विशेष विश्राम प्राप्त होतो, आणि तो कुठला? गावही सुनही सदा मम लीला, हे तू रहित परहित रतली सीला. जे नेहमी माझ्या लीलांचंच गुणगान करतात, ऐकतात, अशा संतांना या कथा श्रवणामध्ये, मननामध्ये, चिंतनामध्येच खरा विश्राम मिळतो. बघा, सुंदरकांडामध्ये मारुतीरायाने एवढं मोठं कार्य केलं. या रामेश्वर पासून ते लंकेपर्यंत उड्डाण केलं. वाटेमध्ये अनेक सुरसा काय, निशिचरी काय, वेगवेगळ्या राक्षसिणींचा वध केला, त्यांना धडा शिकवला, लंकेमध्ये प्रवेश केला. एवढं मोठं त्याने कार्य केलं. खऱ्या अर्थाने दमला असेल ना तो. परंतु प्रभू रामचंद्रांच्या या दासाने कशा पद्धतीने विश्राम घेतला, असा प्रश्न मी एकदा सुंदरकांडामध्ये जे नित्य पाठ करणारी मंडळी आहे त्यांच्या समोर टाकला, की हनुमंताने ह्या कार्यामध्ये विश्राम कुठं केला. आणि गोस्वामीजींनी आपल्याला प्रत्यक्ष त्याच्या विश्रामाचं स्थान सांगितलेलं आहे. जेव्हा हनुमंत बिभीषणाच्या महालामध्ये प्रवेश करतो, दोघांचा संवाद होतो, आणि त्यानंतर गोस्वामीजी म्हणतात की जानत हूं अस स्वामी बिसारी, फिरही ते काहे न होही दुखारी, एही विधी कहत राम गुण ग्रामा, पावा अनिर्वाच्य विश्रामा. इथं विश्राम हा शब्द आलाय हनुमंताच्या बाबतीत. परंतु तो विश्राम काय आहे? बिभीषणाला हनुमंताने सांगितलं नाही, मला जरा झोपायला जागा दे, पांघरुण दे, उशी दे. त्याने एकच केलं, एही विधी कहत राम गुण ग्रामा. रामाची कथा हनुमंताने बिभीषणासमोर गायली, आणि ती गाता गाता हनुमंताला विशेष विश्राम प्राप्त झाला. कथा काय देते? कथा विश्राम देते सज्जनो. मला अनेक श्रोत्यांच्या सध्या या अरण्यकांडाच्या शेवटच्या टप्प्यात, विशेषतः गेल्या 30-40 कथांमध्ये इतके भरभरून त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यांची मतं ते मला पाठवतात, आणि प्रत्येकाच्या मधली एक सर्वसाधारण विचारधारा अशी आहे की खूप आनंद होतो ऐकताना, खूप समाधान वाटतं. सज्जनो, यामध्ये हा रवींद्र पाठक गौण आहे. हे सर्व काही या महादेवाने तुमच्या विश्रामाची सोय तुम्हाला करून दिलेली आहे कथेच्या माध्यमातून. बघा, तुम्ही खूप झोपला तरी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तेवढं ताजतवानं वाटेल याची आपण कुठली खात्री देऊ शकत नाही. परंतु हो, जर मनापासून तुम्ही कथा श्रवण केली तर कथा मात्र तुम्हाला अत्यंत उत्साही करून टाकेल. आणि संत लक्षण काय आहे? जो या सांसारिकांमध्ये राहतो, परंतु नित्य जो या कथेसाठी आतुर आहे. कुठं कथा आहे? कुठं मला रामायण ऐकायला मिळेल? कुठं मला श्रीमद भागवत ऐकायला मिळेल? कुठं मला श्रीकृष्णाच्या या लीला ऐकायला मिळतील? आणि या सगळ्यांमध्ये सहज डोळ्यासमोर आलं, मागच्या वर्षी नैमिषारण्यामध्ये आमची कथा झाली. मी मराठीमध्ये कथा करत होतो, आणि नैमिषारण्य ही संतांचीच भूमी, आणि राम जन्माची कथा माझी, मला वाटतं सोमवारी होती. आणि राम जन्माच्या कथेच्या आधी 2 अत्यंत तेजस्वी साधू त्या मांडवाच्या अगदी 100 मीटर लांबीपासून मी व्यासपीठावरून त्यांना पाहत होतो. मी कथा करतोय आणि ते सहज चालत 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 सरळ पुढे आले. अत्यंत तेजपुंज असे 2 साधू होते, आणि व्यासपीठाच्या इथे येऊन त्यांनी नमस्कार केला कथेला, आणि 2ही जण खाली स्थानापन्न झाले. मी हाताने सांगितलं की त्यांची बसायची व्यवस्था करा, परंतु ते कथा श्रवणासाठी आले होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं लौकिकामध्ये न पडता तिथं मांडी घालून डोळे मिटून ते बसले. रामाचा जन्म झाला, सगळीकडे आमचा आनंदोत्सव सुरू झाला, नृत्य सुरू झाली, आणि एक विलक्षण आनंदामध्ये आम्ही सगळेजण न्हाऊन गेलो होतो.
मला आठवतं कथा सांगता सांगता मी देखील कधी व्यासपीठावरून खाली उतरलो हे माझं मला देखील कळालं नाही, कारण तो आनंदाचा सागर तिथं उमडला होता. त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये देखील ते साधू तेवढ्याच निमग्नतेने त्या कथेमध्ये होते. राम जन्म झाला, महादेवाची कथा सांगून झाली, सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि मला वाटलं की भोजनाच्या वेळेला तरी या साधूंचं दर्शन होईल, परंतु भोजनासाठी कथेला येतो तो कधीच कथेला आलेला नसतो. रामाचा जन्म झाला. साधू हे मराठी न समजणारे होते, परंतु त्यांनी त्या भावनेचा आनंद घेतला आणि ते जसे आले तसे निघून गेले. न जाणे कुठून आले होते आणि कुठे गेले, पुन्हा त्यांचं दर्शन झालंच नाही. ह्यातून एकच सिद्ध होतं सज्जनो की गाव ही सुनही सदा मम लीला. त्यांना केवळ या कथा श्रवणामध्ये, मग ती भाषा कुठली आहे, भाव कुठला आहे, व्यासपीठावर बसलेला मनुष्य अधिकारी आहे का अनाधिकारी आहे, याने कुठलाही प्रश्न त्यांच्या समोर नसतो. त्यांना एकच गोष्ट कळते की ही माझी रामाची कथा आहे. बघा, श्री महाराजांना देखील त्या वाईच्या कीर्तनकाराने किती अभद्र अभद्र अशा टीका टिप्पणी त्या कीर्तनामध्ये रामासमोर केल्या. महाराज तरी डोळे झाकून मिटून शांतपणे त्यांचं कीर्तन ऐकून घेत आहेत. त्यामध्ये जे काही हरिनाम ते म्हणत असतील, गात असतील, तेवढं देखील श्री महाराजांना विश्राम देण्यासाठी पुरेसं होतं. त्यामुळे कथा निरूपण श्रवण मनन हा संतांचा एक विश्रामाचा भाग आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आम्हाला कथा जर विश्राम देत असेल, समजावं की संतांच्या अवस्थेचे काही कण आपल्या हृदयामध्ये देखील प्रगटू लागलेले आहेत. संत हा नेहमी स्वधर्म कर्मामध्ये रत असतो. त्याला कधीही आपला व्यवहार, आपलं आचरण किंवा आपल्याला भगवंताने दिलेली कर्तव्य ही आपल्या परमार्थाच्या आड येत आहेत असा त्याच्या मनामध्ये कधी देखील किंतु परंतु येत नाही. जे भगवंताने आपल्याला कार्य दिलेलं आहे ते मनापासून करणारे हे संत, आपल्या स्वधर्मामध्ये नित्य रत असलेले हे संत. स्वधर्म हे आपल्या जीवनामध्ये आम्हाला भगवंताने प्रारब्धवश म्हणून जी काही कर्म दिलेली आहेत त्या सर्व कर्मांना न्याय देण्याचं शास्त्र आहे. गोस्वामीजी आम्हाला या कर्माचं आचरण देखील सांगताना म्हणतात की तजी मम चरण सरोज प्रिय तिन कहू देह न गेह. आपल्या स्वधर्माचं आचरण करताना हे संत गुणांचं घर असतात. त्यामुळे आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ते आपल्या आचरणात करत असतात. आम्ही देखील मंडळी स्वधर्म करत असताना बऱ्याचदा कर्मफळामध्ये आसक्त होतो, परंतु संत हे नेहमी जगातील दुःखांपासून रहित आहेत. सर्वदा संदेह रहित अशा अवस्थेमध्ये ते जगत असतात, कारण मिळालेलं प्रत्येक गोष्ट हे राम इच्छेने आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त होतंय आणि ते आपल्या कल्याणाचं आहे या भूमिकेमध्ये असल्यामुळं त्यांना कधीही स्वधर्म आचरण हे दुःखप्रद वाटत नाही. आणि हो, या स्वधर्मामध्ये आम्हाला आणखीन एक पाश बांधून ठेवतो आणि तो म्हणजे आसक्तीचा पाश. बर का, माझं घर, माझा पैसा, माझी मुलं बाळ, माझा लौकिक, या सर्व गोष्टींमध्ये आपलं माझं माझं करता करता आम्ही या स्वधर्मामध्ये असे काही फसत जातो आणि तिथं आम्हाला आसक्ती बांधून ठेवते. परंतु संत मात्र स्वधर्माचं आचरण करताना गोस्वामीजी म्हणतात तिन कहू देह न गेह. त्यांना जर माझं म्हणून काय आहे असं विचारलं तर संत म्हणतात माझा केवळ एक राम आहे, बस. माझं रामाच्या पलीकडे कोणीच नाही. त्यामुळे त्यांना ना आपला देह प्रिय आहे, ना आपलं घर प्रिय आहे, ना आपला लौकिक प्रिय आहे. हे कर्तव्य या देहाच्या आधाराने करायचं आणि भगवंताचं भजन आपल्या हृदयामध्ये ठेवायचं. रघुपती चरण हृदय धरी तात मधुर फल खाऊ. हेच स्वधर्म आचरणाचं सुंदरकांडामध्ये
सीताजींनी हनुमंताला दिलेला बोध आहे. संतांच्या जीवनामध्ये या स्वधर्मामुळं, या आसक्ती विरहित अशा स्थितीमुळं एक स्वाभाविक वैराग्य त्यांच्या आचरणामध्ये आपल्याला पदोपदी दिसून येतं. पदोपदी वैराग्याच्या आड नेमकं काय येतं सज्जनो? आम्हाला कुठला तरी विकार हा खेचून घेतो या वैराग्याच्या आसनावरून. परंतु संतांचं सर्वप्रथम लक्षण काय आहे? षट विकार जित अनघ कामा अचल अकिंचन सुची सुख धामा. हे संत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 विकारांना जिंकून आचरण करत असतात. हे जिंकणं म्हणजे काय आहे? जिंकणं याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये हे आपल्याला विकार दिसणारच नाहीत का? नाही, ते विकार आपल्याला दिसतील. परंतु यामध्ये एक भेद असा आहे की सामान्य जीव विकारांच्या अधीन असतो. विकार त्याच्या डोक्यावरती बसून त्याला नाचवत असतात. तर संत हे विकारावरती स्वार असतात. आणि त्यामुळं आचरणाच्या आधाराने जेव्हा जसं पाहिजे त्या पद्धतीने संत आपल्या जीवनामध्ये क्रोध आणतील, लोभ आणतील, मोह आणतील, मद आणतील, मत्सर आणतील. न जाणे कुठल्या प्रकारच्या विकारांमध्ये कुठेही लिप्त न होता हे संत आपल्या आचरणामध्ये आपल्याला ते आणून दाखवतील. आणि विकारांच्या अधीन नसल्यामुळं संत हे स्वाभाविकपणे पापरहित आहेत. अचल अकिंचन सुची सुखधामा अमित बोध अनीह. ते अनीह आहेत, पापरहित आहेत. कुठल्याही प्रकारची कामना, विकार नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये निर्माणच होत नाही. पूज्य भाऊसाहेब म्हणायचे ना, मला श्री का आवडतात? कारण मला अमुक अमुक गोष्ट पाहिजे असं त्यांनी कधीच मुखाने काय कृतीने देखील बोलून दाखवलं नाही. ते अखंड आपल्या स्थिर बुद्धीमध्ये असतात. बघा, परमार्थ हा बऱ्याचदा आपण कसा करतो? मी श्री महाराजांचा तो नेहमी त्या नदीच्या प्रवाहामध्ये बुडणाऱ्या बोटीचं उदाहरण देऊन सांगतो की ज्या वेळेला ती बोट बुडायला लागली त्यावेळेला महाराजांच्या समवेत अनेक लोक होती. प्रत्येक जण आरडाओरड करू लागलं, इकडं तिकडं हातवारे करू लागले, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. महाराज असताना अजूनही कोण वाचवणार हो? महाराजांनी फक्त त्या बोटीला जे छिद्र पडलं होतं त्याच्यावरती आपला पाय ठेवला, हनुमंताचा तो पाय, आणि सगळ्यांना सांगितलं की अरे भजन करा, भजन करा. आणि महाराज स्वतः मोठ्या स्वरामध्ये रघुपती राघव राजा रामचं भजन सांगू लागले. लोक भजनापेक्षा महाराजांच्या पायाकडे बघतायत की महाराज ते भजन करतो पण तू पाय उचलू नका बाबा. बघा, या नदीमध्ये बुडण्याच्या भीतीमुळं आमचं भजन उडून गेलं, आमची बुद्धी स्थिर राहिली नाही परमार्थामध्ये. मी माझ्या वडिलांचं नेहमी वाक्य सांगायचं ना की हा सगळा भरल्या पोटी आमचा परमार्थ चाललेला आहे. प्रत्यक्ष महाराज आहेत, त्यांना तुम्ही दररोज हार तुरे घालताय, दररोज वंदन करताय, परंतु ते असताना देखील मृत्यूची भीती जेव्हा हृदयामध्ये येते त्यासरशी आमचं साधन उडून जातं. परंतु संत हे अशा निश्चल स्थिर बुद्धीमध्ये आहेत. श्री महाराजांना देखील ही बोट बुडणार आहे याची जाणीव होती, परंतु त्याही अवस्थेमध्ये त्यांची बुद्धी कुठं हललेली नाही. आमची बुद्धी हलते कारण आम्ही अकिंचन नाही. आम्हाला असं वाटतं हो महाराजांच्या मागे काय आहे, आमच्या मागे आमची मुलं बाळ, पैसा अडका. अरे काय आहे तुझं? आम्ही हे सर्व मनाने आपलं म्हटलेलं आहे. ज्या क्षणी देह पडतो त्या क्षणी ही संपत्ती दुसऱ्याची कोणाची तरी होऊन जाते. असं असतानाही आपण मात्र या सर्व गोष्टींचा जमाव करून हे सगळं माझं आहे या भूमिकेमध्ये राहतो आणि त्यामुळे आमची बुद्धी स्थिर राहू शकत नाही. संत हे अकिंचन आहेत. संत हे अंतर्बाह्य पवित्र आहेत. ते सुखाचे धाम आहेत. ते इच्छारहित आहेत. ते मिताहारी आहेत. बघा, पूज्य रामानंद महाराज चातुर्मास करताना पानगे करायचे. पाणी पिठामध्ये, पीठ पाण्यामध्ये बुडवून थापून एका चूल मांडून त्याच्यावरती ते थापून ते नुसतं खायचं.
इथं आम्हाला एकच पदार्थ 2-3 दिवस सलग खाल्ला तरी त्याच्यामध्ये चव बदल करावीशी वाटते. आणि त्यासाठी श्री महाराज आपल्याला सांगतात की जे काही आहे ते भगवंताला अर्पण करून खायला लागा, मग तो आपल्याला त्याचा प्रसाद वाटू लागेल. मग त्या पदार्थाची चव तुमच्यासाठी एवढी महत्वाची ठरणार नाही, कारण की तो प्रसाद होऊन जाईल तुमच्यासाठी. संत आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक अन्न पदार्थाला भगवंताचा प्रसाद या रूपाने स्वीकारतात. त्यामुळे स्वाभाविकच अत्यंत अल्प रसहीन भोजन देखील त्यांच्यासाठी समाधान देणारे ठरतं. असे हे संतांची वेगवेगळी लक्षणं सज्जनो आपण बघितली. संत हे नीती न्याय मर्यादेच्या आधाराने आपलं आयुष्य जगतात. त्यांच्या जीवनामध्ये असलेली श्रद्धा, क्षमा, मैत्री, दया, त्यांची प्रसन्नता हेच त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या साधनेची परिपूर्ण अवस्था आपल्याला दाखवतं. किती सांगावी संतांची लक्षणं. प्रभू रामचंद्र देखील म्हणतात की कही सकन सारद शेष नारद सुनत पद पंकज गहे. अरे मी कसं सांगू तुला नारदा. प्रत्यक्ष शेष शारदा देखील संतांची लक्षणं वर्णन करून सांगू शकत नाही. असं म्हणताच नारदजी प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होतात. दीनबंधू कृपाळ श्री प्रभूंनी अशा प्रकाराने आपल्या श्रीमुखाने आपल्या भक्तांचे गुण गायले देवर्षी नारदांच्या समोर. जे देवर्षी नारद त्रैलोक्यामध्ये अशा भक्तांना भगवंत तुमच्याबद्दल काय विचार करतो हेच जणू काही सांगत आस्था गायत फिरत आहेत. प्रभू रामचंद्रांच्या चरणी देवर्षी पुन्हा एकदा नतमस्तक होतात आणि जसे आले त्या पद्धतीने पुन्हा ब्रह्मलोकामध्ये निघून जातात. तुलसीदास म्हणतात, ते धन्य तुलसी दास आस बिहाई जे हरी रंग रये. खरोखर ती लोक भाग्यवान आहेत ज्या लोकांनी सर्व आशा सोडून भगवंताच्या रंगामध्ये स्वतःला रंगवून टाकलेला आहे. हा असा रंग आहे जो जीवनामधल्या आसक्तीला बेरंग करेल आणि तुम्हाला एका आनंद रूप स्थितीमध्ये या मोक्ष नावाच्या गोष्टीला तुम्हाला या भूलोकावरतीच जगण्याची संधी निर्माण करून देईल. अशा रीतीने सज्जनो हा देवर्षी नारद आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद इथं विराम पावतो. गोस्वामीजी म्हणतात की हे अरण्यकांड काय आहे. राव नारी जसु पावन गावही सुनही जे लोग राम भगति दृढ पावही बिनु बिराग जप जोग. हे रावणाचे शत्रू असलेले प्रभू रामचंद्रांचं पवित्र यश आहे. असं हे अरण्यकांडाचं या रामायणाचं जे गायन करतील ऐकतील त्यामध्ये ज्यांचं मन रमेल त्यांना साधनेचे कुठलेही कष्ट न करता, ना वैराग्य, ना जप, ना योग, हे काहीही न करता भगवंत त्यांना आपल्या निर्मळ भक्तीचं वरदान प्रदान करेल. आणि त्यासाठी काय करायचंय. या मनाला या भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर ठेवायचंय. त्याच्यामध्ये इतर कुठल्याही विषयांना प्रवेश करू द्यायचा नाहीये. विशेषतः हे जे षडविकार आमच्या जीवनामध्ये या भक्तीपासून आम्हाला परावृत्त करतात अशा या षडविकारांचं मूळ ज्याच्यामध्ये आहे तो हा कामविकार. आणि त्यामुळे या समस्त अरण्यकांडामध्ये हे जणू काही मनाचं डिसेक्शन आहे. या मनाला गोस्वामीजींनी अगदी स्पष्ट करून आपल्याला सांगितलेलं आहे की जीव ही जी तुमची अवस्था आहे त्या अवस्थेचं मूळ हेच या कामामध्ये आहे. आणि त्यासाठी हे जीवा तू काय कर. दीप शिखा सम जुबती तन मन जनी होसी पतंग भजही राम तजी काम मद करही सदा सतसंग. अशा या तरुण स्त्रीच्या शरीराला केवळ उपभोगणं हे मनुष्य जीवनाने जे ध्येय ठेवलं आणि त्यापायी त्याची अवस्था कशी झाली. त्या स्त्रीचं शरीर म्हणजे एखाद्या दिव्यासारखं अग्नीसारखं आहे आणि त्याच्या भोवती घुटमळणारा पतंग हा ज्या पद्धतीने स्वतःची राख करून घेतो
त्याप्रमाणे कामाधिक विकार मनुष्य जन्म मिळूनही मनुष्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू देत नाहीत. मग त्यासाठी काय करावं? भजहि राम तजी काम मद, करहि सदा सतसंग. आणि त्यासाठी हे अरण्य आपण आपल्या जीवनामध्ये जगावं. आणि अरण्याचं दुसरं वैकल्पिक नाव आहे सत्संग. सतत आपण या संतांच्या बोधामध्ये, त्यांच्या संगामध्ये, त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये, त्यांच्याशी संवादामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये राहावं. असा सत्संगच आमच्या जीवनातल्या या विकारांपासून या मनाला दूर ठेवेल. आणि तेव्हा जाऊन हे मन भगवंताचं भजन अत्यंत मनापासून करू शकेल. हेच या समस्त अरण्यकांडाचं सार आहे. सज्जनो, अरण्यकांड हे विशेष माझ्या हृदयाच्या निकटचं सोपान. मला आठवतं, जेव्हापासून मी रामायण गायला लागलो तेव्हापासून या अरण्यकांडाच्या 46 दोह्यांमध्ये मी वारंवार रमत आलेलो आहे. आणि भगवत कृपेने मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की या 46 दोह्यांना साधारणतः 96 कथांमधून विस्तारपूर्वक गाण्याची भगवंताने या जीवाला संधी दिली. त्यातून एक विलक्षण आनंद तुम्हा आम्हा प्रत्येकालाच श्रीकृपेने प्राप्त झाला. आता वेळ आहे या अरण्यामध्ये राहण्याची, जगण्याची, आपल्या अंतःकरणामध्ये ती स्थिती सांभाळण्याची. अशा या अरण्यामधून आता प्रभू रामचंद्र पाडव्याच्या सुमुहूर्तावरती किष्किंधेमध्ये प्रवेश करणार आहेत. अशा या किष्किंधा नगरीमध्ये, म्हणजे जसं अरण्यामधून श्री महाराज सामान्य जीवांसाठी गोंदवल्याला आले, त्याप्रमाणे आता प्रभू रामचंद्र या अरण्याला पार करून जीवरूपाने असणाऱ्या या किष्किंधेत कशा पद्धतीने आपलं लीला नाट्य करणार आहेत. सज्जनो, त्याचं चिंतन आपण पाडव्याच्या सुमुहूर्तापासून सुरुवात करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.